येणं सार आहे आणि जगत आसार आहे. सोपे सोपे दृष्टांत देतो तुम्हाला मी. तुम्ही आता इकडं शहरात करता की नाही माहिती नाही मला, पण आपल्याकडं सूप असायचं. सूप साळी, तांदूळ, तेल, ज्वारी, बाजरी, मोहरी, जिरे असे घोळायचे, पाखडायचे, फटकारायचे. 3 शब्द आहेत त्याच्यात. आळी जाळी केर कचरा आहे तो टाकून द्यायचा, खडी वगैरे बरोबर. माना हलवा आहेत का तुम्ही? कचरा टाकून द्यायचा आणि जिरे, मोहरी, तेल तीळ चांगले असतील ते सुपात घ्यायचे आणि डब्यात ओतायचे आणि मग त्याचा अन्नरस पदार्थ तयार करून आपण उदरनिर्वाह भागवायचा. मुद्दानी काय का सार घ्यायचं, नासार टाकायचं. मंथन करताना मंथोनी नवणी तातैसे सांभाळून ठेवता का ताक? जुना काळ आहे, आता ताकालाही महत्व आलंय. आमच्या लहानपणी गाय व्याली, म्हैस व्याली तर खरवस म्हणून ते कोवळं दूध चरवीभर, गुंडीभर, जगभर, पातेलभर आणून देत असायची. आता त्याच्या आईच्या पड्या मिळायला लागल्या. कशाला? त्या स्वीट होमच्या दुकानाला आईच्या पोड्या. त्याच्यानंतर ताक फुकट घेऊन जा म्हणायचे, फुकट. आणि श्लोक असा आहे, भोजनांतरेच तक्रम पिबेत वैद्य राज्यस्य किम प्रयोजनम. जेवण्याच्या शेवटी तळलीला नाही भाजलीला पापड आणि ग्लासभर ताक पिलं तर सुखकर होते. विचार